आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने पोस्टाचं तिकीट आणि नाणं काढलेलं आहे। ही तीच संघटना आहे जिने 52 वर्ष आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही आणि एका व्यक्तीने जाऊन तिथे फडकवण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर FIR केली गेली। ही तीच संघटना आहे जिने स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतलेला नाही आहे। ही तीच संघटना आहे जिला सरदार वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींची हत्या होण्यामागे RSSनी जे वातावरण दूषित करून ठेवलेलं होतं ते कारणीभूत आहे असं म्हटलेलं आहे। ही तीच संघटना आहे ज्यांच्याबद्दल असं म्हणतात की यांच्याकडे असे लोक आहेत की जे मुस्लिमांसारखं पोशाख करतात, हिंदू मोहल्ल्यात जातात, तिथे गडबड गोंधळ करतात आणि हिंदू प्रकारचा पोशाख घालून मुस्लिम मोहल्ल्यात जातात, तिथे गडबड गोंधळ करतात आणि हिंदू मुस्लिम दंगे भडकवण्याचं काम करतात। संघटनेवर सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री असताना म्हणजे 2 फेब्रुवारी 1948ला बंदी घातली गेली होती। बंदी घातल्याच्या नंतर सरकारचं असं म्हणणं होतं का बंदी घातली तर सरकार म्हणतंय बेकायदा आणि आक्षेपार्ह कार्य करत होते। देशाच्या अनेक भागांमध्ये संघाचे सदस्य हिंसाचार, लूटालूट, दरोडे, खून याच्यामध्ये गुंतलेले आहे, बेकायदा शस्त्र बाळगलेले आहे आणि दारुगोळा जमवलेला आहे, त्यामुळे बंदी घातलेली होती। ही तीच संघटना आहे जिचे प्रमुख कधीही ब्राह्मण सोडून इतर बहुजन वर्गातली व्यक्ती झालेली नाही आणि होईल असं सुद्धा वाटत नाही। कारण गुरुजी गोळवळकर यांचं म्हणणं आहे की वर्ण व्यवस्था आपल्याला टिकवायची आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या वर्णाचं कोण असतं हे आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ही तीच संघटना आहे की जिच्यामुळे आज आपल्या देशामध्ये हिंदू मुसलमान दंगे होत आहेत, 2 धर्मामध्ये वाद पेटलेले आहेत, जातीमध्ये वाद पेटलेले आहेत आणि या संघाचं सगळ्यात आदर्श प्रोडक्ट कोणतं असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून तुम्हाला खरंच असं वाटतं का की या संघटनेने चारित्र्य निर्माण केलेलं आहे?